नमस्कार. गुड डे क्रिएशन्समध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आणि तर आज आपला म्हणजे भेटण्याचा उद्देश म्हणजे एवढाच आहे की आमचं बुक डे क्रिएशन्स ओपन म्हणजे आम्ही केलं होतं. तर स्टार्टिंगला आम्ही म्हणजे त्याचं खेळ मस्ती वगैरे एन्जॉय आम्ही गेम वगैरे खेळले. त्याच्यानंतर आम्ही म्हणजे आदिवासी दिवस सुद्धा कसा सेलिब्रेट करतात पालघरमध्ये तो आम्ही दाखवला. नंतर पालघरमधले विविध सण म्हणजे गणपती उत्सव झाला, दहंडी उत्सव झाला, ते देखील आम्ही दाखवलं. परंतु आमच्या टीमची म्हणजे इच्छा आहे आणि त्यांची एक इच्छा होती की नाश्ता वाटप आपण करायचं. म्हणजे सनातन धर्मामध्ये आपल्याला लिहिलंय की म्हणजे एक सेवा म्हणजे सेवा कोणती की आपण एक नाश्ता वाटप करतो, अन्नदान करतो. एक सेवा हीच साधना आहे आणि ही साधना केल्यावर आपण ईश्वरांपर्यंत पोहोचू शकतो, अशी एक म्हणजे एक माझे थॉट आहे आणि माझे थॉट लोकांपर्यंत पोहोचवायचे. तर एक नाश्ता वाटप झालं. नाश्ता वाटप नंतर आपल्याला म्हणजे झाडं लावण्याचे देखील आता कार्य करायचे याच्यामध्ये. त्याच्यामुळे हा म्हणजे व्हिडिओ बनवण्याचा उद्देश म्हणजे एवढाच की आपलं म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये आपलं वनस्पती लागवड आपलं होणार आहे. तर त्याच्यामध्ये भरपूर लोकांनी सहभागी व्हा. जसं आता नाश्ता वाटपमध्ये भरपूर म्हणजे मुलं एक नवीन नवीन मुलं एकत्र येतात, आमच्या म्हणजे ग्रुपमध्ये मिक्स होत आहेत आणि ते कार्य करतात, त्यांना फार छान वाटतं. तसंच हे वनस्पती लागवडामध्ये देखील तुम्ही सहभागी व्हा. तर पुढच्या जुलैमध्ये आपलं हे चालू होणार आहे. आणि एक दुसरं सांगण्याचा उद्देश म्हणजे आमच्या टीमने दुसरं देखील एक डिसिजन घेतलंय की एक युवांसाठी म्हणजे एक युवा म्हणजे आजचा युवा आणि एक सनातन यांच्यामध्ये कसं कॉम्बिनेशन आहे की म्हणजे हे आता म्हणजे जे काही वरिष्ठ माणसं आहेत ते म्हणतात की आजचं म्हणजे आजच्या पिढीला अक्कल नाही आहे की म्हणजे ही अशी तशी येते. पण कुठे ना कुठे आपल्याला असं भासते की आजची पिढी ज्या लेवलनी चालते ना, ज्या म्हणजे ज्या उद्दिष्टाने चालते, तर त्यांचं उद्दिष्ट कदाचित या समाजाच्या दृष्टीने ते योग्य आहे. परंतु जे जुनी पिढी होती म्हणजे जे अगोदरचे लोक होते त्यांच्या दृष्टीने ही जरी वेगळी असेल तरी आपल्याला सगळ्या परिस्थितीला सामावून घ्यायचं आहे. तर मग प्रत्येक युवांचं सनातन बद्दल मत काय तर हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहेत. तर यासाठी आम्ही ठरवलंय की एक म्हणजे पॉडकास्ट किंवा आपल्या युवांचं जे मत आहे ते सनातन बद्दल काय तर ते सांगण्यासाठी आम्ही म्हणजे एक असं ग्रुप सारखा केलाय. तर त्याच्यामध्ये देखील सहभागी होण्यासाठी आम्ही तुम्हाला थोड्या दिवसामध्ये एक व्हिडिओ टाकू. आणि वनस्पती लागवड जुलैमध्ये आहे तर तिथे देखील तुम्ही सहभागी व्हा. त्याचे देखील आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये टाकू. तर भरपूर लोकांनी म्हणजे याच्यामध्ये सहभागी व्हा. आणि सनातन म्हणजे माझ्या मते सनातनचा अर्थ म्हणजे एक मूळ सत्य आणि एक म्हणजे सत्य काय आहे आणि सत्याचा शोध कसा घ्यावा. आणि आपण एक मनुष्य आहे तर आपल्या अंतर्मनामध्ये जाऊन जर आजूबाजूला सगळं सराउंडिंग आपल्याला दिसते, जर डोळे उघडे असल्यावर आपल्याला असं दिसते आणि डोळे बंद झाल्यावर आपण कुठेतरी म्हणजे जेव्हा झोपी जातो तेव्हा आपल्याला काहीच आठवत नाही. डोळे उघडल्यावर म्हणजे आपण झोपेतून उठल्यावर आपल्याला म्हणजे सगळं आठवतं. तर मग त्या निद्रावस्थेमध्ये आपण म्हणजे कोणत्या परिस्थितीत तेव्हा असतो आपण, तेव्हा काय चालू असतं नेमकी. म्हणजे अशाच प्रकारे वेगवेगळ्या गोष्टींचा शोध घेण्याचा एक माझ्यामध्ये देखील एक असं किडा असा एक जाणवला आहे असं सांगतो तुम्हाला. तर याच प्रकारे असं माझ्यासारख्याच भरपूर जे युवा आहेत, भरपूर माझे मित्र आहेत, त्यांचे देखील असे काही मत आहेत वेगळे. तर हेच वेगवेगळे मत ना मला सोशल मीडियावर लोकांपर्यंत दाखवायचे आहेत. कारण की आणि म्हणजे आम्ही जे नाश्ता वाटप वगैरे पण देखील करतो, म्हणजे काही आम्ही कार्य करतो ते आम्ही युट्यूबवर दाखवतो. तर काही माणसं म्हणतात की तुम्ही वाटतात तर लोकांना का दाखवतात. हा सगळ्यांचा उद्देश असतो. जर तुम्ही वाटतात तर लोकांकडून तुम्ही म्हणजे मुलांकडून 108 रुपये जमा करायला का सांगतात. तर ते 108 रुपये जमा करण्याचा उद्देश आमचा एवढाच आहे की लोकांना कळावं की आम्ही हे करतोय आणि लोकांकडून दर महिन्यात 108 रुपये येतात. म्हणजे ते आमच्याकडे म्हणजे ते माणसं देखील आमच्याकडे येतात आणि त्यांनी एकदा दिले ना की आम्ही त्यांना सांगतो की नेक्स्ट टाइमला त्या माणसांकडून तुम्ही मागू नका, दुसऱ्यांकडनं मागा. म्हणजे की हे आमची जी मुलं आहेत, आमचे मित्र आहेत, हे या कार्यामध्ये ऍक्टिव्ह राहू द्या आणि हे कार्य आमचं शाश्वत म्हणजे चालू द्या. आणि आता जरी हे आमचं म्हणजे किती 8वी किंवा 9वी वेळ आमची झाली आहे तर हे आमचं शाश्वत पुढे होऊ द्या. अजून म्हणजे 15 वर्ष 20 वर्ष जोपर्यंत मी आहे, आमची टीम आहे, तोपर्यंत चालू राहायचं हे आमचं उद्दिष्ट आहे. त्याच्यामुळे आम्ही व्हिडिओ काढतो. तर आम्ही फक्त राम मंदिराकडेच ते नाश्ता वाटप करतो. तर आणि आमचं एक म्हणजे एक इच्छा आहे की प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गावात असं सकाळी नाश्ता वाटप व्हावा. म्हणजे जेणेकरून कोणताच मनुष्य सकाळी उपाशी नसावा. हे म्हणजे आमचं एक विचारसरणी आहे. अशीच प्रत्येकाची विचारसरणी, या विचारसरणी मला एकत्र करून म्हणजे तुमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. तर मग जे काही उत्सुक असतील त्यांचे विचार मांडण्यासाठी सनातन बद्दल किंवा त्यांचे काही वेगळे विचार असतील तर त्यांनी प्लीज आमच्याशी कॉन्टॅक्ट साधा. माझा मोबाईल नंबर आहे 7020805988 7020805988. तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात. आणि आम्ही एक म्हणजे तारीख ठरवली आहे ते पुढच्या महिन्यात, ते आम्ही तुम्हाला लवकरच कळूया.
आणि कोणाकोणाचे काय मत आहेत सनातन बद्दल, आणि म्हणजे आमचा एकच विषय सनातन आणि युवा या दोघांमध्ये जे कॉम्बिनेशन आहे ते कशा प्रकारे चालू ठेवावं, आणि जी आपली परंपरा आहे याच्यामध्ये जे विसरलेले गेलेले आहेत, म्हणजे काही म्हणजे भरपूर गोष्टी आहेत ते आपण विसरले गेले आहेत, तर ह्या आपण म्हणजे आज आपण यूज करण्यासाठी रुटीनवर आणण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल पुढची स्टेप. तर ही स्टेप करण्यासाठी ना एक माझा हा छोटासा म्हणजे एक अट्टहास आहे, आणि या अट्टहासाला माझ्या पूर्ण टीमने फार सहकार्य केलंय. त्याच्यामुळे तुम्ही देखील सहकार्य करा, तुमचे मत देखील मांडा, आणि लवकरात लवकर आमच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करा. जय श्रीराम.